नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता काव्या तिच्या परीक्षेसाठी निघत असते। आता इकडे नंदिनी तिला सांगत असते आणि म्हणू लागते की शांत डोक्याने पेपर लिहायचा आहे। दोघेही बोलतच घराबाहेर पडत असतात, परंतु त्याचवेळी काव्याचा पाय अडखळतो आणि तिचा तोल जाणार, परंतु नंदिनी तिला सावरते आणि म्हणू लागते काय हे काव्या, अगं सावकाश, आता जर पडली असतीस तर काव्य म्हणते कशी पडेल, तू आहेस ना मला सावरायला। ताई अगं तू जर सावरायला असशील तर पडायची वेळच कधी येणार नाही, असं म्हणत ती नंदिनीकडे पाहू लागते। नंदिनी शांतच असते तर काव्य नंदिनीला म्हणते, ताई मला सांग, तू आज घरी आलीस, मग तू मला आणि शिवाला एकत्र पाहिल्यानंतर तुला 16 डिसेंबर ही तारीख आठवली तरी का गं? परंतु आता नंदिनी शांत राहते आणि नकारच म्हणते, नाही काव्या, मला ही तारीख आठवलीही नाही। तर आता काव्या नंदिनीला मिठी मारते आणि म्हणू लागते, ताई थँक्यू सो मच, तुझं हे उत्तर ऐकून मला खरंच खूप बरं वाटलं, असं म्हणत काव्य ही खुश होते। आता मानिनी ताई धावतच येतात आणि म्हणतात, काव्य अगं अजून आहेस ना तू, बरं झालं, अगं तू पाण्याची बॉटलच घेतली नव्हतीस, ही घे, असं म्हणत मानिनी ताई काव्याला पाण्याची बॉटल देतात। तर त्यानंतर विक्रम धावत पळत येतात आणि म्हणतात, काव्या अगं हे घे बाळा, तुझ्यासाठी माझं लकी पेन, मला तरी वाटते की या पेनामुळे 16-17 तरी सप्लिमेंट लागतीलच। आता सर्वजण हसू लागतात तर काव्या म्हणते, बरं फायनली बाय, मी जाते। आता हे ऐकताच सर्वजण मोठ्यानेच काव्याला म्हणतात, काय? काव्य म्हणते, सॉरी येते म्हणायचं असतं, येते, पण मी एक काम करते, मी एकटीच का येते, त्यापेक्षा तुम्ही एक काम करा ना, माझी परीक्षा संपल्यानंतर तुम्हीच सर्वजण मला न्यायला या। तर आता मानिनीताई म्हणतात, हो ते नंतर बघूयात, पण आता उशीर होईल तुला, तू निघ बरं। काव्या म्हणते, हो, असं म्हणत काव्या आता तिच्या परीक्षेसाठी निघून जाते। आता काव्या तिचं तर युद्ध जिंकलेली असते, परंतु आता युद्धाची वेळ असते ती म्हणजे नंदिनीची। नंदिनी म्हणू लागते, चला आता जन्मेजयसोबत युद्धाला लागायचं आहे, आता तह करायचा तर जन्मेजयसोबत, मला यामध्ये यश मिळेल ना? तर आता मानिनीताई आणि विक्रम दोघंही एकत्रच म्हणतात, हो नक्की। आता नंदिनी जन्मेजय आणि तिच्या बेडरूमकडे पाहते आणि पुन्हा एकदा जीवाचा विश्वास जीवाला जिंकण्यासाठी ती सज्ज झालेली असते। तर दुसरीकडे आता काव्य घराबाहेर येऊन पार्थची वाट पाहत असते, परंतु अजूनपर्यंत पार्थ काही आलेला नसतो। काव्य घड्याळात पाहते आणि म्हणू लागते, हे देशमुख नक्की कुठे गेले आहेत, असा विचार करत आता काव्य पार्थला फोन करायला घेते, परंतु त्याचवेळी पार्थ अति दिमागदार पद्धतीने काव्यासमोर एंट्री करतो। काव्याला पुण्याला तिच्या एक्झाम सेंटरला घेऊन जाण्यासाठी पार्थने चक्क ओपन जीप आणलेली असते। आता हे पाहून काव्याला धक्काच बसतो। काव्या म्हणते, पार्थ देशमुख हे काय आहे? अहो तुम्ही मला एक्झाम सेंटरपर्यंत सोडावं एवढी माफिक अपेक्षा होती हो माझी, आणि तुम्ही तर मला एक्झाम सेंटरला सोडण्यासाठी ही ओपन जीप घेऊन आलात आणि तेही माझ्यासाठी। काही खरं दिसत नाहीये तुमचं, असं वाटते की ही सफर अशीच चालू राहावी, एक वेळ माझा जीव गेला तरी चालेल, परंतु ही सफर थांबायला नको। आता पार्थ रागवतो आणि आपली जीप स्टार्ट करत तो पुढे निघून जातो। काव्य म्हणते, अहो देशमुख काय करताय हे? आता काव्या धावतच मागून जीपपर्यंत येते आणि म्हणू लागते, देशमुख हे काय करताय? तर आता पार्थ चिडलेला असतो, तो म्हणतो की तुम्ही काय करताय हे तुम्हाला कळत नाहीये का? तुम्ही काय म्हणालात आता? काव्य म्हणते, मी काय म्हणाले? तर पार्थ म्हणतो, माझा जीव गेला तरी चालेल। काव्य म्हणते, हो का, तुम्हाला राग आलाय का? तर पार्थ म्हणतो, मी तुम्हाला सेंटरला सोडायचं यायचं रद्द करू का? काव्य म्हणते, नाही नको। पार्थ म्हणतो, मग बसा, चला निघायची वेळ झाली आहे। काव्य म्हणते, हो येते। आता काव्य जीपमध्ये बसते आणि पार्थकडे पाहते आणि म्हणू लागते, आज खूप हॉट दिसतंय, म्हणून एवढा भाव खायची काहीच गरज नाहीये। पार्थ आता गालातल्या गालात हसू लागतो तर काव्या पुढे म्हणते, बरं काहीच हरकत नाही, असं म्हणत आता काव्याने तिच्या बॅगमधला गॉगल लावलेला असतो। आता पार्थ सुपर हिरो तर काव्या सुपर हिरोईन, आता दोघेही एकमेकांकडे पाहू लागतात। तर पार्थ काव्याला म्हणतो, बरं तुम्ही सगळं काही घेतलंय ना? तर काव्या म्हणते, यावेळी काही घ्यायची गरजच नाहीये, कारण दरवेळी जात असताना माझ्यासोबत रुसवा फुगवा असायचा, परंतु यावेळी तुम्ही सोबत असताना फक्त आणि फक्त प्रेमच आहे। आता माझ्यासोबत तुमचं प्रेम आहे, बघता बघता आपल्या संसाराची गाडी बरीच पुढे आली आहे ना देशमुख, असं म्हणत काव्या आता पार्थकडे पाहू लागते। तर पार्थही अगदी काव्याकडे पाहत असतो। काव्या पुढे म्हणते, मागच्या सीटपासून तुमच्या बाजूला बसण्यापर्यंतचा प्रवास केला की हो तुमच्या मांजरीने, आता इथून पुढच्या प्रवासात नेहमीच मला फक्त तुमची साथ हवी आहे।
आणि हो, तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं याबद्दल खरंच थँक्यू. तर पार्थ काव्याला म्हणतो, मी कुठे अजून ॲक्सेप्ट केलंय असं मी म्हणालो आहे का? काव्य म्हणते, म्हणजे तुम्ही मला ॲक्सेप्ट केलं नाही आहे तर? तर पार्थ म्हणतो नाही. तर काव्या म्हणते, ठीक आहे ठीक आहे, काहीच हरकत नाही. म्हणजे थोडक्यात काय, तर एक्झाम हॉलमध्ये जाईपर्यंत आता मला याचाही सामना करायचा आहे तर. पण बरं, काहीच हरकत नाही, ठीक आहे. जीव प्राण एक करून मी तुम्हाला जिंकेनच आणि तुम्ही मला ॲक्सेप्ट करालच याची मला पूर्ण खात्री आहे. तर काव्या पुढे म्हणते, मला तरी असं वाटते की हेच ध्येय असेल कदाचित आपल्या संसाराच्या ह्या पुढील प्रवासाचं. आता पार्थ आणि काव्या एकमेकांकडे पाहू लागतात. तर पार्थ काव्याला म्हणतो, आता निघायचं का? तर काव्या पार्थला म्हणते, चला राजे चला, तुमची ही पट्टराणी तयारच आहे, विलंब नको, चला तुमचा रथ आता पुढे घ्यायला सुरुवात करा. आता पार्थ गाडी स्टार्ट करायला सुरुवात करतो, परंतु गाडी काही स्टार्ट होत नसते. आता पार्थ थोडा घाबरतो. काव्या म्हणते, एक मिनिट, कुठल्याही चांगल्या कामाला जाणे अगोदर माझी आई नेहमी म्हणते की देवाचं नाव घ्यावं. असं म्हणत काव्या गणपती बाप्पा मोरया असं देवाचं नाव घेत आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आणि त्याचवेळी गाडी स्टार्ट होते आणि या दोघांच्या प्रेमाची गाडीही स्टार्ट झालेली असते. दोघंही आता पुण्याच्या दिशेने निघालेले असतात. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता नंदिनी त्यांच्या रूमच्या बाहेर बसून असते. परंतु रूमच्या बाहेर बसूनही नंदिनीला या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तिला जीवाने केलेले प्रयत्न आठवतात. नंदिनीला जिंकण्यासाठी, तिला मिळवण्यासाठी जीवाने केलेला मोहितींच्या घरातील प्रवेश आणि नंदिनीच्या वडिलांनी त्याला घराबाहेर काढणं, जीवाच्या आकांताने नंदिनीला मिळवण्याचे प्रयत्न, जीवाला अंघोळीसाठी पाणी हवे असताना जीवाने मागितलेली मदत आणि नंदिनीने नकार दिलेले, हे सर्व क्षण आठवत असतात. जीवासोबत भांडलेले सर्व क्षण नंदिनीच्या डोळ्यासमोर असतात. प्रत्येक वेळी तिच्या मनात गैरसमज निर्माण झालेला असतो आणि म्हणूनच नंदिनीने जीवाला स्वीकारलेलं नसतं. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नंदिनी मात्र तिथेच बसून असते आणि त्या जिन्यावर बसून त्या सगळ्या क्षणांची पुन्हा पुन्हा आठवण काढत आता ती स्वतःला त्रास करून घेत असते. या सगळ्यामुळे नंदिनीला खूप त्रास होत असतो. तिचे डोळे पाणावतात, ती रडू लागते आणि जीवा दरवाजा उघडून पाहतो तर नंदिनी चिन्यातच असते आणि म्हणून जीवा पुन्हा एकदा दरवाजा बंद करतो. आता नंदिनीला जाणीव होते की जीवाने दरवाजा उघडलं आणि म्हणूनच नंदिनी आपले डोळे पुसते आणि मागे वळून पाहते तर दरवाजा बंद असतं. नंदिनी मनाशीच म्हणते, मला असं का वाटलं की क्षणभरासाठी जीवाने दरवाजा उघडला असावं, परंतु नाही, कदाचित उघडलाही नसेल. कारण जर मला असं जिन्यात बघून ते असे शांत राहिले नसते, त्यांनाही खूप वाईट वाटलं असतं. परंतु असू देत, काहीच हरकत नाही. त्यांच्या मनाची आणि खोलीची दरवाजा उघडेपर्यंत मी इथेच बसून राहीन. जेवढे हवे तेवढे प्रयत्न करेन, परंतु मी जीवांना आता समजावेनच, त्यांना मिळवेनच आणि त्यांचा रुसवाही घालवेन. बिचारे जीवा माझ्यासाठी कुडकुडत रिक्षाबाहेर बसून होते, परंतु मला कधी त्यांच्या प्रेमाची जाणीव झालीच नाही. आणि त्याचवेळी तिथे वसू आत्या येतात. नंदिनीच्या खांद्यावर हात ठेवत तिला भानावर आणतात. नंदिनीला वाटतं की जीवाच असेल. नंदिनी खुश होते आणि मागे वळून पाहते तर तिथे वसू आत्या आणि रम्या या दोघीही आलेल्या असतात. आता मात्र नंदिनी शांतच होते. नंदिनी पाहताच ती लगेच उभी राहते, त्यांच्याकडे पाहते. रम्या मुद्दामून आता नंदिनीची मजा घेत तिला त्रास देण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, काय गई नंदिनी, तू अशी रूमच्या बाहेर का बसलीयस? अगं जा ना तुझ्या रूममध्ये, काय झालंय? आता नंदिनी काहीच बोलत नाहीत. तर वसू आत्या म्हणू लागतात, काय ग रम्या, अगं अशी का बोलतेस तिला? का उगाच तिच्या जखमांवर मीठ चोळतेस? आता हे सगळं काही जीवा आतमधून ऐकत असतो आणि इकडे मात्र रम्या आणि वसू आत्या मुद्दामहून नंदिनीला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. वसू आत्या नंदिनीला म्हणू लागते, अगं आम्हाला माहीत आहे की तू आणि तुझ्या बापाने जीवाला घराबाहेर काढलं. अगं रम्या, म्हणूनच तर जीवा परत आलाय. परंतु असं असतानाही जीवा तुला परत घेईल असं वाटतंय का? अगं तू असं वागल्यानंतर जीवा त्याच्या रूममध्ये तुला एंट्री तरी देईल का? रम्या म्हणते, नाहीच देणार. परंतु नंदिनी, मलाही कळत नाही, तुला या सगळ्याने बोर होत नाही का गं? म्हणजे एकदा तो तुझ्या मागे येणार, मग तू त्याच्या मागे येणार, तो तुझ्या मागे येणार, काय म्हणतात का याला? तर आता वसू आत्या म्हणतात, बुमरँग. तर आता रम्या म्हणते, अगदी बरोबर, बुमरँग करून तुला कंटाळा येत नाही का गं? आता हे सगळं ऐकल्यानंतर जीवाला खूप राग आलेला असतो. जीवा आता रागानेच दरवाजा उघडतो आणि रम्याला जा विचारत म्हणतो, काय चाललंय आणि तुम्ही इथे काय करताय? तुम्हाला बोर होत नाही का गं? म्हणजे नेहमी तेच कारस्थानं करायची, तेच सगळं काही करत बसायचं, या सगळ्यांनी तुम्ही कंटाळत नाही का गं?
सतत बघावं त्यावेळी तुम्ही नंदिनी किंवा काव्याच्या मागे लागलेल्या असता, परंतु त्या दोघी काही तुम्हाला शांतपणे सोडत नाहीत. त्या तुम्हाला धडा शिकवतात, मग पुन्हा त्यांना धडा शिकवण्यासाठी तुम्ही काहीतरी कारस्थान करता, मग पुन्हा या दोघी तुम्हाला धडा शिकवतात. पण तुमचं काही मात्र कारस्थान करणं थांबत नाही. तुमचं मागे मागे असं फिरणं चालूच असतं का? आता रम्या जे नंदिनीला म्हणालेली असते ते जीवा आता रम्याला म्हणतो, बुमेरांग इफेक्ट सारखं करता का तुम्ही सर्वजण? म्हणजे तुम्हा दोघींना नेहमी सवयच पडली आहे का मागून मागून फिरायची? आता मात्र रम्या चिडते आणि म्हणू लागते, हे बघ जीवा. तर जीवा म्हणतो, शांत हो, चिडचिड करू नकोस. तुझी ही चिडचिड का होते ना हे मला चांगलंच माहीत आहे. पार्थ दादा काव्याला घेऊन पुण्याला गेला आहे, याच गोष्टीची तुझी चिडचिड होते ना, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आता रम्या जीवावर चिडते आणि म्हणू लागते, तू का बोलतोयस मध्ये मध्ये? मी तुला काही बोलले आहे का? तर जीवा म्हणतो, मला नाही, पण तू नंदिनीला तर बोललीच आहेस ना. मगापासून बघतोय की तू नंदिनीला काही ना काही बोलण्याचा प्रयत्न करतेस, तिला त्रास देण्याचा प्रयत्न करतेस, आणि तरीसुद्धा मी शांत राहावं असं तुला वाटतंय का रम्या? आता झालं असेल ना नंदिनीला बोलवून तिला टोमणे मारून, तर जा निघ आता इथून. आता रम्या रागानेच तिथून निघून जाते. तर आता वसवत्या तिच्या मागे मागे निघून जातात. आता जीवा रूममध्ये जाणार, परंतु त्याचवेळी नंदिनी जीवाला आवाज देत म्हणते, छान उत्तर दिलेत तुम्ही. पार्थ आणि काव्या या दोघांमधील गैरसमज दूर झालेत. आता आपल्या दोघांमधील गैरसमज, परंतु जीवा नंदिनीला बोलण्यापासून थांबवतो आणि म्हणू लागतो, खाली जा खाली. असं म्हणत जीवा नंदिनीला खाली जायला सांगतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, पार्थ आणि काव्याच्या प्रवासाला सुरुवात झालेली असते. काव्य उभी राहून मोठमोठ्याने ओरडत असते. तर पार्थ म्हणू लागतो, तुम्ही ओरडताय का? काव्य म्हणू लागते, मला खरंच खूप छान वाटते. कितीतरी दिवसानंतर आपण दोघं असं एकत्र बाहेर पडलोय, आणि तेही लॉंग ड्राईव्हला. आणि हा प्रवास आता चिटी झाला आहे. तर पार्थ म्हणतो, या अगोदर बिटी होता आणि आता हे नवीन चिटी काय आहे? तर काव्य म्हणू लागते, काय हे देशमुख, तुम्हाला एवढंही कळत नाहीये का? बीटी म्हणजे बॅड ट्रिप आणि जीटी म्हणजे गुड ट्रिप. पार्थ म्हणतो, बरं, पण तुम्ही आता खाली बसाल का? काव्या काही बसायला तयार नसते. पार्थ तिला खाली बसवतो आणि म्हणू लागतो, काव्या, अहो प्रिलिम पास झाला आहात, आता मेन्ससुद्धा क्लिअर करायचे आहेत ना, मग थोडं रिव्हिजन करा. काय सांगता येतं, बाहेरचे कोणतेही प्रश्न येऊ शकतात, AIचा वगैरे काही क्वेश्चन आला तर. आता मात्र काव्या पार्थने प्रश्न विचारताच त्याचं एवढं लांब लचक उत्तर द्यायला सुरुवात करते की काव्याचं ते जनरल नॉलेज पाहून पार्थ म्हणतो, बस, तुमचा तर भरपूर अभ्यास झाला आहे, तुम्ही उभे राहा आणि एन्जॉय करा. तर काव्य म्हणते, हे बरं आहे, तुम्ही मला बसायला सांगणार त्यावेळी मी बसायचं, तुम्ही मला उभं राहायला सांगणार त्यावेळी मी उभं राहायचं. आता मला नाही राहायचं आहे. तसेही 1 महिना मी अभ्यास करून खरंच खूप थकले आहे. आता मी शांत बसणार आहे. पण देशमुख, तुम्ही बोलू शकता, तुमचं बोलणं ऐकायला मला नक्कीच आवडेल. काय मग, टॉप 30 आर्किटेक्टपासून 20पर्यंत येण्याचा प्रवास कसा होता? आणि तसंही या फ्युचरच्या IAS ऑफिसरसोबत फिरताना टॉप 20 आर्किटेक्टला कसं वाटतंय? बोला देशमुख, बोला, मलाही ऐकायला आवडेल. पार्थ काही बोलत नसतो. तर काव्य म्हणू लागते, काय माहीत उद्या आपल्याला बोलायला मिळेल की नाही, त्यामुळे आज बोला. असं म्हणत काव्या आता पार्थला बोलता करते. पार्थ म्हणू लागतो, खरंच खूप छान वाटतंय. वर मोकळं आकाश आणि खाली मोकळ्या मनाचे आपण दोघे. हवेतली आणि मनातली जळमट दूर झाल्यानंतर किती छान वाटतं ना. आणि हा प्रवास नक्कीच लक्षात राहील. पण एक सांगू का, तसं बघायला गेलं तर हा आपला काही पहिला प्रवास नाहीये, या अगोदर सुद्धा आपण केलाय प्रवास. आता काव्या पार्थला विचारते, कधी? तर पार्थ म्हणतो, कधी काय कधी, सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर डिवोर्स फाईल करण्यासाठी गेलो होतो की दोघं एकत्रच, एक वेगळा प्रवास अनुभवायला. आता काव्यालाही आठवतं आणि काव्य म्हणू लागते, हो की, मलाही आठवलं. काय वेगळं फिलिंग होतं ना ते. म्हणजे जगातलं एकमेव कपल असेल की जे कपल सत्यनारायणची पूजा झाल्यानंतर लगेच डिवोर्स फाईल करण्यासाठी गेलं असेल. तर पार्थ म्हणतो, अगदी खरं आहे. काव्य म्हणते, खरंच काय दिवस होते ना ते, म्हणजे त्यावर आता विश्वासच बसत नाही. पण युनिव्हर्ससुद्धा आपल्यासाठी वेगळंच काहीतरी बनवत होता. म्हणजे आपण डिवोर्सच्या मार्गी होतो, परंतु त्याच्या मनात काहीतरी वेगळीच प्लॅन चालू होती आणि त्याने आपल्याला एकत्र आणण्यासाठी खूप मोठी मदत केली आहे. आपले युनिव्हर्स आपल्या पाठीशी होते आणि म्हणूनच आपण इथपर्यंतचा प्रवास एकत्र अनुभवत आहोत. तर पार्थ आता काव्याला विचारतो की कुठले प्लॅन्स? काव्यामध्ये असं काय करताय? आपण डिवोर्स फाईल करायला गेलो होतो, परंतु येत असताना काय काय घडलं हे तुम्हाला आठवत नाहीये का पार्थ?
आता पार्थला ते सर्व क्षण आठवतात, कारण ज्यावेळी काव्य आणि पार्थ खरी येत असतात त्याचवेळी गाडी पंक्चर झालेली असते आणि पंक्चर काढण्यासाठी पार्थ आपली गाडी रस्त्यातच थांबवतो आणि त्यानंतर पंक्चर काढत असतो, तो टायर चेंज करत असतो आणि त्यावेळी खूप पाऊस पडत असतो. काव्य चिंब भिजलेली असते, तिला थंडी वाजत असते आणि पार्थ आता गाडीचं काम करत असतो आणि त्याचवेळी काव्य त्याच्या डोक्यावर त्याला वाचवण्यासाठी त्याचा ब्लेझर धरते आणि त्याला या पावसापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असते, त्याला भिजण्यापासून थांबवण्याचा प्रयत्न करत असते. हे सर्व क्षण आता काव्य आणि पार्थ या दोघांच्याही डोळ्यासमोर असतात. ते दृश्य त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या प्रेमाची जाणीव करून देते. पहिल्या प्रवासापासून आत्तापर्यंतच्या प्रवासातील प्रत्येक आठवणी सोबत घेऊन काव्य आणि पार्थ प्रवास करत असतात. आता पार्थ काव्याकडे पाहत असतो तर काव्य म्हणू लागते, समोर बघा आणि अपघात टाळा. काय मग किती % आलं आहे? तर पार्थ विचारतो काय? तर काव्य म्हणते मला ॲक्सेप्ट करणं. आता प्रवास करत असतानाच काव्याला तिथे एक हातगाडी दिसते आणि ते दिसताच काव्य मोठ्यानेच ओरडते, देशमुख थांबा. पार्थ विचारतो काय झाले? काव्य म्हणते गाडी मागे घ्या बरं. पार्थ म्हणतो झालंय तरी काय? काव्य म्हणते अहो तिथे बघा चिंच बोरं सगळं काही आहे आणि हे सगळं पाहून मला आता ते खावंसं वाटते. चला ना देशमुख, पुन्हा एकदा शाळेचे दिवस आठवलेत, प्लीज चला. तर पार्थ म्हणतो यासाठी तुम्ही मोठ्याने ओरडलात का? काव्य म्हणते हो ना, ते सगळं काही पाहून माझ्या तोंडाला पाणी सुटलं आहे. कधी एकदा ते सगळं काही खाते आणि मी अनुभवते असं मला वाटतंय. पार्थ म्हणतो नाही, उद्या तुमची परीक्षा आहे त्यामुळे जमणार नाही. काव्य म्हणते कधी कधी आमच्या वडिलांचा आत्मा तुमच्याच शिरतो का? नाही, मी तर आता ऐकणारच नाही. मी पैसे वगैरे न घेता गाडीतून उतरते. पार्थ थांबवण्याचा प्रयत्न करतो परंतु काव्य काही ऐकायला तयार नसते. काव्य गाडीतून उतरते आणि धावत पळत त्या हातगाडीच्या दिशेने निघते. पार्थ म्हणते अहो थांबा पिस्कारलेली मांजर. परंतु काव्य काही ऐकायला तयार नसते. ती म्हणू लागते मी थांबणार नाही. आता पार्थ इकडे काव्याकडे पाहताच म्हणतो कितीतरी दिवसानंतर मी यांना पिस्कारलेली मांजर असं म्हणालो आहे. तर दुसरीकडे काव्य आवाज देत म्हणते अहो या ना देशमुख. आता मात्र पार्थला काही दुसरा पर्याय नसतो. पार्थ म्हणतो आलो असं म्हणत आता पार्थही काव्याला साथ देण्यासाठी खाली उतरतो. तर दुसरीकडे देशमुखांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं नंदिनी जीवाकडे पाहते तर जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि एक एक पायरी उतरत तिला हॉलच्या दिशेने घेऊन येत असतो. नंदिनी म्हणते जीवा. जीवा म्हणतो पायाखाली बघ आणि असं म्हणत तो तिला हॉलमध्ये घेऊन येतो आणि त्यानंतर तिची पर्स तिचा मोबाईल हातात देत म्हणतो का आलीयस तू इथे? नंदिनी जीवाला म्हणते जीवा प्लीज माझं ऐकून तरी घ्या. मला माहीत आहे की मी चुकले आहे, माझा गैरसमज झाला आहे, परंतु जीवा मला तुमच्याशी बोलायचं आहे. मला खरंच जे काही घडलं आहे त्याबद्दल बोलायचं आहे. जीवा हो त्या दिवशी तुम्ही सतत हेच बोलत होता की नंदिनी माझ्या 21 दिवसाचं व्रत पूर्ण झालं आहे, मी जिंकलो. आणि त्याचवेळी बाबा असं म्हणालेत की तुम्ही मला दारू पाजलीत आणि म्हणून मी बाबांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला जीवा. पण प्लीज जीवा माझं ऐकून तरी घ्या. तर जीवा नंदिनीला म्हणतो अगदी बाबांसारखी बोलतेस ग, इतकं चीप वाटलो का ग मी तुला? म्हणजे तुला मी दारू पाजेन आणि माझ्या मनातील भावना तुझ्या मनातील भावना मी अशा दारू पाजवून व्यक्त करायला लावेन, एवढ्या खालच्या पातळीचा वाटलो का ग मी तुला? नाही नंदिनी, मी असं काहीच केलं नाही आहे. नंदिनी तुझा विश्वास नसेल पण आज मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. त्या दिवशी त्या रात्री तू माझ्या मिठीत होतीस. पदर नाही पण भान केव्हाच टळून गेलं होतं तुझं. स्वतःला पूर्णपणे अर्पण करणाऱ्या मुलीसारखी अवस्था झाली होती तुझी नंदिनी. मी जे सांगेन ते करायला तयार असणारी नंदिनी त्यावेळी मला दिसली होती. माझ्या स्पर्शाने सुकावून जाणारी, माझ्या सहवासाने फुलून जाणारी, अगदी तुझा आणि माझा श्वास ओळखता येणार नाही इतक्या जवळ आली होतीस तू माझ्या. पण नंदिनी सगळं सहज शक्य असतानाही मी मात्र आपली लक्ष्मण रेषा नाही ओलांडली. नंदिनी अगदी खरंच सांगतोय, त्यावेळी अशी अवस्था होती ना की मी जे मागेन ते तू मला करायला दिलं असतं नंदिनी, पण तरीसुद्धा मी माझं पाऊल पुढे नाही टाकलं. हेरवी लाईव्ह जाऊन मी आपली प्रेम कहाणी जगासमोर आणू शकत होतो, आणतही होतो, परंतु त्या दिवशीही मी हे करू शकलो असतो नंदिनी, पण मी तसं नाही केलं. तुझं माझ्यासाठी असं वेडावून जाणं, बेभान होणं हे मी जगासमोर आणू शकलो नसतो का नंदिनी? असं म्हणत आता जीवा नंदिनीला प्रश्न करतो. पण नंदिनी बेभान होणं आणि बेताल होणं यातला फरक मी कधीही विसरणार नाही आणि विसरलो नव्हतो आणि म्हणूनच मी माझं पाऊल ढळू दिलं नव्हतं नंदिनी. तुझा विश्वास नसेल परंतु आज मी जे बोलत आहे ते अगदी खरं आहे.
आणि एवढं असताना सुद्धा या जीवावर तुझा विश्वास नाही का? तुला असं वाटलं मी तुला दारू पाजेन. आता नंदिनीचे डोळे पाणावतात. नंदिनी आपले अश्रू पुसते आणि जीवाची माफी मागत म्हणते, जीवा खरंच मला माफ करा. ज्या दिवशी मी तुमच्यावर खूप चिडले, त्या दिवशी खूप रागवले, तुमच्यावर नको ते आरोप केलेत, परंतु या सगळ्यासाठी मला खरंच खूप वाईट वाटते. मी जे काही वागले त्यासाठी मी खरंच तुमची माफी मागते. जीवा प्लीज मला माफ करा. आता जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि नंदिनीला नको स्वतःला त्रास करून घेऊ, ये असं म्हणत तो नंदिनीला घराबाहेर घेऊन जात असतो. परंतु त्याचवेळी नंदिनी जीवाचा हात घट्ट पकडते आणि म्हणू लागते, जीवा प्लीज माझं ऐकून तरी घ्या, प्लीज मला समजून घ्या. परंतु जीवा आपला हात बाजूला करतो. हे पाहून नंदिनीला धक्काच बसतो. तिला खूप वाईट वाटतं. तिने जीवाला दुखावलेलं असतं. या सगळ्याचा तिला पश्चाताप होत असतो. परंतु नंदिनीचं वागणं, तिच्या मनातील गैरसमज यामुळे जीवालाही खूप वाईट वाटलेलं असतं. नंदिनीचं वागणं जीवाच्या मनाशी लागलेलं असतं आणि हे सगळं काही सहज पुसून जाणं तितकंही सोपं नसतं. तर जीवा नंदिनीला म्हणतो, कंटाळा आलाय मला या सगळ्याचा. तुझं या तळ्यात मळ्यात असणं, म्हणजे तू एकटी असताना तुझं बोलणं वेगळं असतं, तुझे बाबा समोर असताना तू काहीतरी वेगळंच बोलत असतेस, त्यावेळी तर तुझा माझ्यावर विश्वासही नसतो. या सगळ्या गोष्टीत मी मात्र होरपळून निघत आहे. म्हणजे तू आता मला स्वीकारशील, मी तुला स्वीकारेन आणि उद्या तुझे बाबा समोर आल्यानंतर वेगळंच काहीतरी घडेल, म्हणजे तू त्यांचं ऐकशील, पुन्हा निघून जाशील. नको, असं घडायलाच नको. नंदिनी आता जीवाचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, नाही जीवा, असं कधीही घडणार नाही. तर जीवा म्हणतो, नाही, मी आता या गोष्टीवर विश्वास ठेवू शकत नाही. तुझ्या हो नाहीच्या खेळात मला खरंच कंटाळा आलेला आहे. तर त्याचवेळी नंदिनीच्या बाबांचा फोन आलेला असतो आणि तो फोन कट करण्यासाठी शेवटी नंदिनी जीवाच्या हातातील हात बाजूला करते आणि जीवा पाहतो तर त्याचा एकट्याचाच हात असतो. आता मात्र नंदिनी पुन्हा एकदा जीवाकडे पाहते. तर जीवा म्हणतो, पाहिलंस ना, आता फक्त तुझ्या बाबांचा फोन आला तर तू हात बाजूला केलास. नंदिनी म्हणते, नाही जीवा, मी फक्त बाबांचा फोन कट करण्यासाठी. जीवा म्हणतो, काही का असेना, पण तू हात बाजूला घेतलासच ना. जीवा म्हणतो, मी म्हटलं होतं ना, तुझे बाबा नकार देतील, त्यावेळी तू माझा हात सोडशील. आता पण बघ ना, फक्त तू तुझ्या बाबांचं नाव पाहिलंस आणि माझा हात सोडलास. नंदिनी जीवाला समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु जीवा मात्र त्याच्या मतावर ठाम असतो. आता जीवा नंदिनीसमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो, प्लीज नंदिनी तुम्ही या. नंदिनी जीवाला समजावण्याचा प्रयत्न करते, परंतु जीवा मात्र नंदिनीला जायला सांगत असतो. आता नंदिनी जाणार, परंतु त्याचवेळी त्या ठिकाणी विक्रम येतात आणि म्हणू लागतात, नंदिनी थांब. आता नंदिनी तिथेच थांबते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, काव्यासोबत आता पार्थही चिंच गोळ्यांचा आनंद घेत असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता विक्रम नंदिनीला म्हणतात, आता या वयात मला भज्यांच्या खाण्यावर बसायला लावू नकोस. आता नंदिनी त्यांच्यासाठी भजी बनवायला जाते, परंतु त्याचवेळी नंदिनीच्या हातातील पेनड्राईव्ह खाली पडतो. विक्रम विचारतात, नंदिनी हे काय आहे? तर नंदिनी म्हणू लागते, काही नाही बाबा, बाबांचा हा पेनड्राईव्ह आहे, त्यांना पीपीटी बनवून हवं होतं ना, आणि जीवा खूप छान आणि पटापट पीपीटी बनवतात आणि म्हणूनच मी आले होते. आता हे ऐकल्यानंतर जीवाला धक्काच बसतो. जीवा नंदिनीकडे पाहू लागतो. आता तरी जीवा नंदिनीला माफ करेल का? तर दुसरीकडे काव्य आणि पार्थचा प्रवास सुखकर होईल का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.